काय झालं? तुम्ही अर्जंट बोलावलं मला? सगळंच अर्जंट आहे. म्हणजे काय सांगते ते नीट आहे. यापुढे तुला कायम राजवीर सोबत राहायचं, समजलं? हो. चुप. माझं बोलणं झालं नाही पण. सॉरी. ती 150 मयुरी, तिच्यावर नजर ठेवायची. ती राजवीरशी काय बोलते, कसं बोलते, गोड गोड बोलून कसं त्याला गुंडाळते, हे सगळं मला कळलं पाहिजे. तिचा प्रत्येक नवा डाव आधी मला कळायला हवा, समजलं? तू इथे काय करतोयस? राजवीर, मी बोलावलंय तर तुला काही गरज लागली तर असू दे त्याला. हा, मी जाते रिहर्सल करायला, नाहीतर गॅरी गुरुजी भडकतील. हो मामा चल ना, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ना. हा, आले. लवकर पुढची स्टेप शिकव. पुढची स्टेप पण आपण बनवली आहे. हा, आवाज मेहंदीचा कार्यक्रम आहे ना तुमच्या घरी, तुम्ही इथे काय करताय? हो सर, पण मॅम मला अर्जंट बोलावून घेतलं, मला यावं लागलं. मयुरी, अजून तुमच्या हाताला मेहंदी नाही लागली? ब्युटी, अगं तुला फोन केला नाही का तिने? काय चाललंय मला काही कळतच नाही याचं. हा, हिच्याच मेहंदीचा कार्यक्रम आणि हिचाच पत्ता नाहीये. कुठे गेली काय माहिती? यायचं ना लवकर वेळेवर जरा. अगं ती म्हणाली आहे ना ती येईल म्हणून. आता सारखं सारखं फोन केला तर तिला टेन्शन नाही घेणार. तू शांत हो ना, टेन्शन नको घेऊस. येईल येईल ती येईल. आबा, पण ब्युटी कधीपासून खोळंबली आहे तिच्यासाठी? कळत नाही का हिला? यायचं ना हिने वेळेमध्ये. हिची मेहंदी राहिली ना आता. आई, मी निघते. हा, काय ग, कुठे चालली? अगं ते माझी आज अजून एक ऑर्डर होती ना मेहंदीची, तर मग मयू येईपर्यंत मी तिकडे जाऊन येते. पण मयूची मेहंदी काढायची आहे ना. तू टेन्शन नको ना घेऊ, मी येईन वेळेत. अगं अशी काय करते? मी येते. अगं ब्युटी, अगं हे टेन्शन घेऊ नको. काय हे मुली टेन्शन देतायत आणि म्हणतायत टेन्शन घेऊ नको. काय चाललंय ना यांचं, मला तर काही कळतच नाहीये बाबा. मयू असा अचानक न सांगता कार्यक्रम सोडून गेली म्हणजे भाऊसाहेबांचं काही काम नसेल ना? आता राईटला 1, लेफ्टला 2, राईटला 1, लेफ्टला 2, राईटला 1, लेफ्टला 2. किती उशीर केला, कुठे राहिला होता? सॉरी सर, सॉरी. मला राईटला 1, लेफ्टला 2. टर्न. आता टर्न व्हायचं का? कारण स्टेप सुचली आहे भारी. 101 स्टेप सुचल्यात आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला फेस आपल्याकडे करावा लागेल. राजवीर, मम्मा, अरे तू तिथे काय करतोयस? ये ना इकडे. नाही, मी जरा जाऊन आराम करतो मम्मा. अरे ये. काय बोल ना. अरे हा बघ ना कसं शिकवतो. अरे काय गॅरी, अजून शिकवली नाहीस तू स्टेप यांना? अरे बघ ना मम्मा, आपला ऐकत आहे यार. अरे असं काय करतोस, आपल्याकडे वेळ किती कमी आहे. मम्मा प्लीज प्लीज गिव्ह अप नाही करायचं, ट्राय कर. माझ्यासाठी ट्राय कर प्लीज. ये ना मम्मा. हे बघा, स्टेप अशी आहे का तुम्हाला टर्न करायचा आणि हात करायचे असे. काय एवढी सोपी स्टेप नाही कळत आहे तुम्हाला? मला स्टेप कळली. गॅरीने जी स्टेप दाखवली ती, हे असं करा. असं? हा, आणि हे हे काय? नाही. हा, करेक्ट. हा, करेक्ट. येस येस. राईटला 1, लेफ्टला पण 1 इथेच. अरे पण तू हे असं कधी शिकवलंस? आता केली स्टेप. मला सुचली. हा, गॅरीची ती स्टेप मला सुचली. काय परफेक्ट स्टेप केली ब्रोने. खूप चांगली वाटणार आहे मम्मा ही स्टेप. आय एम टेलिंग यू, गिव्ह अप नाही करायचं प्लीज. खूप छान दिसणार आहे. मी जामच दमलो मात्र आता स्टेप करून. मी जातो, आराम करतो. हा,
वेळ कमी, आपल्याकडे गिव्ह अप नाही करायचंय मम्मा. बाय बाय बाय. हा दमला आत्ताच आला ना. नाही ते विचार करून दमला असेल बरोबर. मम्मा आपण करूयात ना. हे बघ, हा करा तुम्ही दोघी. हा 1 2 हा 1 2 हा राईट ने 1 लेफ्ट ने पण 1 हा. तू काय करतेस? तुला मी सांगितलं होतं ना घरी आई आणि ताईला मॅनेज कर म्हणून. इथे यायची काय गरज होती? चिडू नको ना पण माझ्यावर. मी चिडत नाही तुझ्यावर, पण तू इथे का आलीस? मी बोलावलंय त्यांना. अगं मिस ब्युटीना मी बोलावलं. सर तुम्ही ना का माझं बीपी वाढवताय? अहो असं काय करताय मिस मयुरी? आज मेहंदीचा दिवस आहे तुमचा, अजून मेहंदी नाही लागली हातावर. ते काय नाही, चला चला तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करा. काय सर, यामिनी मॅमना कळलं तर? तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आपला गॅरी आहे ना, तो त्या दोघींना बिझी ठेवतोय. हो सर, पण गॅरी सर त्यांना किती वेळ बिझी ठेवणार आहे? मयुरी मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मिस ब्युटी चला तुम्ही मेहंदी काढायला सुरुवात करा. हा तू बस ना पटकन. बस काय ब्युटी सर तुम्ही. मिस मयुरी हा एका अर्थी चांगलंच झालं ना. तुमचे मेहंदीचे हात मी व्हिडिओ कॉलवर पाहणार होतो, आता मला लाईव्ह पाहायला मिळणार. कदाचित माझ्या नशिबात हेच होतं. चला चला सुरुवात करा. 1 मिनिट सर, तुम्हीच म्हणता ना नेहमी की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग यामिनी मॅमनी मला जे इथे बोलवलं ते चांगलंच झालं. एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणतोय ना. काढा मेहंदी. हा काय मी मेहंदी काढू तुमच्या हातावर? मला नाही येत मेहंदी काढता. तुम्हाला जशी जमेल तशी काढा, पण माझ्या हातावर मेहंदी तुम्हीच काढायची. काढणार ना तुम्हीच? बरं झालं तुमचं तुम्हीच सुटलात. आता मी बसते बाबा. नाही नको, मी बाहेर वॉच ठेवते. काढताय ना मेहंदी? या काढा मेहंदी. मिस मयुरी जर मेहंदी मी काढावी असा तुमचा हट्ट असेल, तर माझा हट्ट आहे की मला मेहंदी मिस मयुरींच्या हातावर काढायची. हो मग आणि गोल आणि हे. मला दमायला झालं आता. मी नाही करणार. ऐक अरे जाऊ दे, मी खोलीतच जाते. मम्मा नाही, मम्मा नाही. काय नाही गॅरी, असं दबून नाही चालणार. आपण अजून स्टार्ट पासून करूया. नाही रे गॅरी, तुझ्या स्टेप्स ना फार अशा कठीण आणि विचित्र असतात. मी नाही करणार. नाही असं नाही मम्मा, त्याला रिझन आहे. काय रिझन? रिझन आहे काय? की तुझी पर्सनॅलिटी एकदम दमदार आहे ना, मग स्टेप सुद्धा दमदार पाहिजे की नाही? नाही रे गॅरी, आता खरंच खूप दमाला झालंय. 1 मिनिट, तू भाऊसाहेब होता ना इथे? कुठे गेला? आहे ना,
कुठे आहे इथेच आहे कुठे इथे तो ऍक्च्युली इकडे हे मम्मा 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 थांब थांब अरे तू का पिडतोयस मला मला जाऊ दे मम्मा कोरिओग्राफरची काय इज्जत आहे का नाही अहो सर मिठू तू काही ऐकलंस का काय ग मुलीचा आवाज काय मामा मुलीचा आवाज कसा येईल मयुरी आली आहे का मामा तू तू जोक करते ना आपण ते सॉन्ग वाजत होतं ना तर त्याच्यावरून तुझे कान वाजले ए, असते राजवीर कुठे राजवीर हे मामा सर यामिनी मॅडम यामिनी मॅडम आलेत मी चालले हे घेऊन अरे फोन पडले अगं मी कशी जाऊ मी गेला मी काय करू मी कुठे जाऊ राजवीर मामा भाऊसाहेब राजवीर नाही नाही राजवीर मला कुठल्या तरी मुलीचा हा मॅम आधी मला सांग मला मयुरीचा आवाज कसा काय ऐकू आला मयुरी आलीये का नाही मॅम तुम्हाला भास झाला असेल भास काय झाला मला मयुरीचा आवाज आला फोन आला होता कोणाला आला होता मला मिस मयुरींचा फोन आला होता जो चुकून स्पीकरवर पडला म्हणून तुला आवाज आला असेल कदाचित ओ ओके ओके मेहंदीचा वास मेहंदी कोणी लावली काय मामा मेहंदी कोण लावणार आहे आपल्याकडे कोणी लावले काय मेहंदी नाही ना मग कोण नाही लावली आहे मेहंदी कसा गॅरी मला मेहंदीचा वास येतोय आजीला मीच आग्रह केला मेहंदी लाव म्हणून माझ्याच हातांचा येत असेल वास रिहर्सल अधुरी राहिली ना व्हॉट अजून रिहर्सल बाकी आहे तुमची असं काय करताय मम्मा करा ना प्लीज रिहर्सल वेळ कमी उरला आता नाही 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 मी नाही येणार तुझा मिठू बरोबर कर जा 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 हा चल मिट्टू महोत्सव चल तुला स्टेप याद आहे ना चल हे बघ भाऊसाहेब ये मला तू याशी जरा बोल. कस्टम शूज माझे कस्टम मेड शूज मागवलेस की नाही तू शूज ते जे मी दुकानातून मागवले होते हा सर सॉरी मी विसरलो विसरला म्हणतोय हा असं काय करतोयस तू भाऊसाहेब हा त्याची ना मेमरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला याला तर काढून टाकायला हवं ए नाही नाही म्हणजे साधं काम नीट करतो आता गडबडीत विसरला असेल भाऊसाहेब तू राजवीरकडे लक्ष दे कळलं हो सर सॉरी सर परत नाही असं होणार नाही नाही तू ये अरे येऊ काय जा दुकान बंद होईल हा जा 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 हा मम्मा ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपलं काही बोलणंच होत नाहीये हो बेटा तू खुश आहेस ना मम्मा हो तू खुश तर मी खुश खूप खुश थँक्यू सो मच मम्मा तू खुश आहेस म्हणून मी पण खूप खुश आहे तुझी सगळी तयारी झाली आहे ना आता सगळी तयारी झाली आहे कमाल आहे बाई या मुलींची अजून हिचा पत्ता नाही अगं तिला फोन लावून बघ ना कुठे आहे ती अजून आली नाहीये काय हिची मेहंदी आणि हिचाच पत्ता नाही कळत नाही का हिला यायचं लवकर ते काय करायचं मला तर काही कळत नाही बाबा हा आई ऐक ना तू शांत हो ना तू अशी चिडचिड केल्याने ती येणार आहे का लगेच अगं पण अगं असेल काहीतरी अर्जंट काम म्हणून गेले सर अहो आबा पण तिथे सांगून जायला नको का मी आणि मनू आतमध्ये होतो तेव्हा परस्पर गेली ती काय करतात मला तर काही कळत नाही बाबा आई आली अगं अगं होतीस कुठे तू तुझ्या हातावरच मेहंदी काढायची आहे ना मेहंदी काढणाऱ्या मुली गेल्या सुद्धा घरी काय ग तू अगं आई ते
तिला ऑफिस मध्ये अर्जंट काम होतं ना, म्हणून जरा जावं लागलं. हो हो. अगं हे काय मेहंदी काढलीस सुद्धा तू? अगं आई, तिला ते अर्जंट मध्ये जावं लागलं ना, ऑफिस मध्ये काम होतं म्हणून. अगं पण ऑफिस मध्ये मेहंदी? अगं अगं आई, त्याची नाही खूप मोठी गंमतच झाली अगं. म्हणजे ना, तिच्या ऑफिस मध्ये ती एकदम अशी मोठी ती सेलिब्रिटी मेहंदीवाली आली होती. तर मग तिला म्हंटल दाखव तुझा डेमो. आई बघ ना, तिने किती सुंदर मेहंदी काढली आहे. हो. काय करतो ही मुली, मला तर काही कळतच नाही बाबा. अगं आता रात्र किती झाली आणि त्या आधी जेवून घ्या. उद्या काय ते तुमचं आहे ना, काय ते संगीत. हा संगीत आहे ना. हो संगीत आहे. हो चला आता आवरूया पटपट. चल ग ए ब्युटी, चल जरा मला मदतीला ये आतमध्ये. मनू चल आवरूया. काय ते काय करता ना तुमचं तुम्हालाच माहिती. हो, मला यामिनी मॅमनी अर्जंट बोलावलं होतं. उद्या तर रजा घेतलीच ना. अगं असं कसं मयू, कसं होणार मग? हो, त्यांनी उद्या भाऊसाहेबला कामावर बोलवलंय. तू जर यामिनी मॅडमच्या तालावर नाचत राहिलीस, मग संगीतात कसं नाचणार तू? कसं काय करणार तू? मला काहीच कळत नाहीये. हॅलो, प्लीज प्लीज वेलकम. हॅलो, थँक्यू. अरे सुद्या वेलकम वेलकम सगळ्यांना वेलकम. कसे आहात सगळे? बजरंगला बघून खूप बरं वाटलं. त्याला आठवायला लागलंय का आता? नाही हो, अजून काही आठवत नाहीये त्यांना. नका काळजी करू, आठवेल सगळं. अरे आमची मयुरी कुठे आहे? ती ब्युटीकडे गेलीये मेकअप करायला. येईलच एवढ्यात. येईल. अरे हा बघा, आला आमचा नवरदेव. आवरा उद्या. मम्मा ए भाऊसाहेब, हाताला काय झालं? ग्लव्स का घातलेस तू? मॅम, ते अलर्जी झाली आहे म्हणून पावडर लावून ग्लोव्ज घातले. अरे पण लग्न कार्य आहे, काम कशी करणार आहेस तू असे ग्लव्स घालून? नाही नाही, काढ. मम्मा, अगं डॉक्टरांनी सांगितलंय हवेच्या संपर्कात आलं तर स्किन इन्फेक्शन वाढेल अजून. इट्स ओके, करेल ना तो मॅनेज. अरे पण राजवीर, इट्स ओके. ठीक आहे जा. हो मॅम. चल. मयू कुठे राहिली? अजून आली नाही. मयुरी, हा, अरे मयुरीला हाक मारली मी. मेकअपला नाही म्हटलं तरी केवढा वेळ लागतो नाही? हो येईल येईल. एक्झॅक्टली. तुम्ही एक काम करा, आत बसा, मी करतो त्यांना कॉल. चला आम्ही आज जातो. मी करतो कॉल. बसून घ्या. हे भाऊसाहेब इकडे. काय मॅम? ऐक मस्त, आज पूर्ण दिवस तू माझ्या बरोबर थांबायचं. खूप काम आहेत, मला तुझी गरज लागेल, कळलं? मिस मयुरी जर अशाच बॉडीगार्ड बनून राहिल्या तर डान्स कशा करणार त्या माझ्यासोबत? काहीतरी करून यांची सुटका करायला हवी. जॅकेट. अरे भाऊसाहेब, जॅकेट आणलंस की नाही तू माझं? जॅकेट? अरे पुढच्या प्रोग्राम साठी लागणार आहे ते जॅकेट मी मागवलं होतं तुझ्याकडून. कुठलं जॅकेट?
अरे असं काय करतो, जॅकेट होता ना. या दोघांचं हे सगळं मला मदत करण्यासाठी चाललंय. हा हो हो सर, सॉरी सर, मी विसरलो. एक्झॅक्टली. अरे जा जाऊन आण ना. हो मम्मा लागणार अगं ते जॅकेट आपल्याला. मॅम मी हा ठीक आहे, जा मग. काय एवढं दोघं म्हणतायत तर, पण लवकर ये. हो लगेच आलो. जा पटकन. आलोच मी. प्लीज लवकर या मिस मयुरी, मी वाट पाहतोय तुमची.